अजित पवारांनी 500 कोटींचं रुग्णालय पीपीपी तत्वानं तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला दिलं, अंजली दमानी यांचा आरोप। तेरणा ही माजी मंत्री आणि सुनेत्रा पवार यांचे भाऊ पद्मसिंह पाटील यांची संस्था। पुण्यामधील पार्थ पवार जमीन घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये मुठे समिती आज अहवाल सादर करणार। जमिनीच्या व्यवहारामध्ये गैरप्रकार झाल्याच्या नंतर महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांची समिती स्थापन। अनेक पक्षांचे उमेदवार आज शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत, तर अनेक उमेदवारांना एबी फॉर्म न दिल्यामुळे गोंधळ कायम। कुठे युती तर कुठे आघाडी, चित्र स्पष्ट होणार। राज्यातल्या 246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। आज दुपारी 3 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येणार। बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार संघर्ष। युगेंद्र पवार आज नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करणार, तर अजित पवार यांच्या उमेदवाराचीही आज स्पष्टता होणार। मुंबई ठाणे नवी मुंबईला पुरवठा करणाऱ्या गेल कंपनीच्या सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड। रिक्षा, टॅक्सी, बसवरती परिणाम। घरगुती पुरवठा सुरळीत राहणार, गॅस कंपनीचं आश्वासन। राज्यामध्ये थंडीची लाट। पश्चिम महाराष्ट्रामध्ये थंडीचा पारा 10 अंशांच्या खाली। परभणी, धुळे आणि महाबळेश्वरमध्येही गारठा। अनुसूचित जातीमधील आरक्षणाला क्रिमिलेअरला स्थान नको। आरक्षणाचा लाभ गरजवंतांनाच मिळायला हवा। सरन्यायाधीश भूषण गवई यांचं मोठं वक्तव्य। नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता। आजच नितीश कुमार कॅबिनेटच्या नंतर राजीनामा देणार। नव्या सरकारसाठी भाजपच्या सोबत आजच बैठक। 20 तारखेलाच शपथविधीची शक्यता। रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी आज ईडीच्या मुख्यालयामध्ये हजर राहणार। बँक फसवणूक प्रकरणामध्ये बजावलं होतं समन्स। ऑनलाईन पद्धतीनं हजर राहण्यासाठी दिला होता नकार।